हजर आहे। कालच महानगरपालिकेचे निवडणुका झाल्या आणि निवडणूक होण्या अगोदर काल जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा बरेच लोकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात किंवा शासनाच्या विरोधात मशीन घोटाळा आहे, हे घोटाळा आहे, तो घोटाळा आहे, ते असं बरेच काही गोंधळ घातला, काय केलं काय नाही केलं, बरेच काही गोष्टी घडल्या। परंतु ह्या गोष्टी घडायच्या अगोदर आपल्याकडे एक पद्धत आहे। काय पद्धत आहे? जोपर्यंत काही गोष्ट घडत नाही तोपर्यंत कोणीच काय करत नाही। मी माझे ऍडव्होकेट विलास जोंधळे आणि माझे मित्र महाराष्ट्र उच्च सुरले आणि तिघा जणांनी मिळून काही सर्वे केला असता आम्हाला असं दिसलं होतं की निवडणूक आयोग हा ह्या निवडणुकीत मोठ्या पैशाची वाटप होणार आहे, दादागिरी होणार आहे, मशीन मॅनेज होणार आहे, मशीन गोंधळ होणार आहे। यामुळे आम्ही काही लोकांनी गेल्या 6 तारखेला निवडणूक आयोगाला, महाराष्ट्र राज्याचे आयुक्त, तर आम्ही पत्र दिलं की ह्या निवडणुकीमध्ये मोठा गोंधळ होणार आहे आणि जे विरोध आणि बिनविरोध निवडून आलेल्यांची देखील चौकशी लावा। आम्ही 6 तारखेला होण्या अगोदर आम्ही केलं। अरे बाबांनो, तुम्ही पक्षकार लोक होण्या अगोदर काहीच करत नाहीत। घटना घडल्याच्या नंतर बोंब मारून काय पाहिजे, आपल्याकडे पद्धत झाली। तर काल मी सर्वांना आवाहन करतो, महाराष्ट्र राज्यामध्ये काल ज्या महापालिकेमध्ये निवडणुका झाल्या, ज्यांनी गोंधळ घातले, जे बोलत होते की निवडणूक आयोगाने गोंधळ केला, हे केला, मशीन घोटाळा, तुम्हाला मी आवाहन करतो, तुम्ही उद्या जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत आयोग तुमची दखल घेणार नाही किंवा महाराष्ट्र शासन तुमची दखल घेणार नाही। याच्यात शासनाचा भाग काही येत नाही, पक्ष कुठलाही असो। आयोग हे स्वतः, आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते वाघमारे। मित्रांनो, काल तुम्ही जागे झालात, आज जर तुम्ही झोपलात तर येणारा काळ भविष्यात फार धोक्याचा आहे। भविष्याचा धोका टाळायचा असेल तर तुम्ही आताच जागी व्हा आणि आयोगाच्या विरुद्ध जन आक्रोश केल्याशिवाय थांबू नका। कारण आता जर तुम्ही थांबलात तर पुढील येणारी परिस्थिती जाम धोक्याची आहे। जय हिंद।